देवाची पूजा करताना आपण देवाला दुधाचा अभिषेक करतो। पूर्वीच्या काळी राजे महाराजे राण्यांनाही दुधाने अंघोळ घालायची पद्धत होती। आपल्या समाजामध्ये जे जे श्रेष्ठ आहे ते देवासाठी करायची पद्धत आहे आणि देवानंतर ते राजवर्गासाठी करण्याची पद्धत होती आणि म्हणूनच दुधाने अंघोळ घालायची पद्धत आधी रूढ होती। दूध हे पवित्र आणि पौष्टिक होते, त्यामुळे त्याच्या संपर्काने प्रसन्नता येते। ह्यासोबतच दुधाने अंघोळ करण्याचे अनेक अद्भुत फायदे आहेत जे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बघूया दुधाने अंघोळ करण्याचे कोणते अद्भुत फायदे आहेत। ह्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा आहे तो म्हणजे दुधाने अंघोळ करण्याने त्वचा स्निग्ध आणि चमकदार होते। दुधामध्ये नैसर्गिक स्निग्धांश असल्यामुळे त्वचेच्या पोषणासाठी जे घटक आवश्यक आहेत ते दुधामधून त्वचेला मिळतात, त्यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो, त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार होते। विशेषतः हिवाळ्यामध्ये ज्यांना ड्राय स्किनचा त्रास होतो, ज्यांची त्वचा रखरखीत होते, त्यांनी दूध लावल्यामुळे त्यांची त्वचा हायड्रेट होते। दूध हे आयुर्वेदामध्ये रसायन म्हणून सांगितलेलं आहे। रसायन म्हणजे ज्याचा नित्य नेमाने वापर केला तर ते अँटी एजिंग म्हणून काम करते आणि रसायन मध्ये दूध हे बेस्ट आहे। दुधाचा त्वचेवर अँटी एजिंग म्हणून फायदा होतो, रिंकल्स कमी होतात, त्वचा टाईट आणि टवटवीत होते। दुधाने आंघोळ करण्याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे दुधाने आंघोळ केल्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो, म्हणजेच टॅनिंग कमी होतं। दूध हा नैसर्गिक क्लिन्झिंग एजंट म्हणून काम करतो। दुधामध्ये जे लॅक्टिक ऍसिड असते त्यामुळे त्वचेवरील मृत पेशीचा थर निघून जायला मदत होते आणि त्यामुळे त्वचा मऊ आणि नितळ होते। ज्या ज्या ठिकाणी टॅनिंग झालं आहे, जसं चेहरा, मान, कोपर, गुडघे किंवा जो शरीराचा भाग उघडा राहतो त्याचा रंग इतर त्वचेपेक्षा थोडासा काळपट असतो, ह्यालाच आपण टॅनिंग असे म्हणतो। ह्या टॅनिंग झालेल्या भागावर जर आपण दुधाने मालिश केली आणि दूध थोडा वेळ लावून ठेवलं तर त्यामुळे वरचा मृत पेशींचा आणि काळपटपणा हा निघून जातो। तुम्ही जर हे लावून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अशा भागावरील दूध हे नंतर काळं पडतं। टॅनिंग झालेल्या भागावर दुधाने हलक्या हाताने जर मसाज केला तर त्यामुळे तिथला काळपटपणा कमी होतो, तिथली त्वचा मऊ होते आणि अनइव्हन टोन सुधारतो। त्यासोबतच ज्यांना सनबर्नचा त्रास होतो किंवा उन्हात गेल्यानंतर ज्यांना जळजळ होते किंवा कोणत्याही स्किन पार्टची आग होते किंवा ज्यांच्या हातापायाला जळजळ होते, ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे, अशांनीही जर दुधाची मालिश केली तर त्यामुळे ही आग कमी व्हायला मदत होते। दूध हे थंड असते, त्यामुळे दुधामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याची ताकद असते। ह्यानंतरचा दुधाने अंघोळ करण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचा रोग कमी होतात। बहुतांशी त्वचा रोग हे कोरड्या त्वचेमुळे होतात। दुधामधील काही घटक हे त्वचेवरती एक संरक्षक थर तयार करतात, त्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन्स किंवा ड्राय स्किनमुळे जे एक्झिमा, सोरियासिस सारखे आजार होतात त्यांना आळा बसतो। त्यासोबतच हातापायाला भेगा पडणं, खाज येणं हे त्रासही कमी होतात। त्वचेवर येणारा लालसरपणा, जळजळ कमी होते। कोपर, गुडघे, टाचा ह्या ठिकाणची कठीण, कोरडी आणि राठ त्वचा दुधाने मालिश केल्यामुळे मऊ होते। ज्यांची त्वचा संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह कॅटेगरीमध्ये येते त्यांनाही दुधाने मालिश करण्याचा खूप छान फायदा होतो, कारण दूध हे अतिशय सौम्य असते। ह्यानंतर दुधाने अंघोळ करण्याचा अजून एक अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे हे हाडं आणि सांध्यांसाठी बळ देणारं ठरतं। दुधामध्ये हाडांसाठी पोषक असे सर्व घटक उपलब्ध असतात, जसं कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे किंवा त्या संबंधित प्रोटीन्स आहेत। त्यामुळे जसं दूध आतमधून पिल्याने हाडांना बळकटी येते, तसंच दूध बाहेरून लावल्यामुळेही हाडांना बळकटी यायला मदत होते। ज्येष्ठांमध्ये वय वाढल्यानंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची घनता कमी होण्याचा त्रास होतो, त्यामुळे ते कुठेही पडले किंवा थोडासा जरी धक्का लागला तर फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो। जर आपण त्यांना नियमित दुधाने मालिश केली तर त्यामुळे हाडांना बळकटी यायला मदत होते आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो।
हाडांची झीज झाल्यामुळे ज्यांचे सांधे दुखतात त्यांनी सांध्यावर जर दुधाच्या पट्ट्या ठेवल्या तर त्यामुळे सांध्यांना आतमधून वंगण मिळते आणि सांधे दुखायचे कमी होतात. लहान मुलांची उंची वाढण्याच्या काळामध्ये जर त्यांना दुधाने मालिश केली तर त्यांच्या हाडांना बळकटी मिळते आणि त्यामुळे त्यांची उंची वाढायला मदत होते. त्यासोबतच ज्या मुलांचे वजन कमी आहे, ज्यांची त्वचा रुक्ष आहे किंवा जे सतत किरकिर करतात, अशा मुलांना जर रोज दुधाने मालिश केली तर त्यामुळे ते शांत होतात, त्यांचे पोषण होते, त्यांचं वजन वाढायला मदत होते आणि त्यांची त्वचाही स्निग्ध राहते, त्यामुळे ते प्रसन्न दिसतात. अशा मुलांना जर दुधाने मालिश केली तर तुमच्या लक्षात येईल की अशा मुलांना 2-2 वाट्या दूध त्यांच्या अंगामध्ये मुरते आणि ते झाल्यानंतर ती तेजस्वी दिसायला लागतात आणि त्यांना शांत झोपही लागायला लागते. ह्यानंतरचा दुधाने आंघोळ करण्याचा महत्वाचा फायदा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्सच्या पेशंटसाठी. व्हेरिकोज व्हेन्समध्ये रक्तवाहिन्यांचं टोनिंग कमी झालेलं असतं. अशा वेळेला हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पूर्ण प्रमाणामध्ये ते अशुद्ध रक्त वाहून न नेऊ शकत असल्यामुळे त्या ठिकाणी ते अशुद्ध रक्त साठून राहते आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो. आयुर्वेदानुसार ही रक्त आणि पित्ताची दृष्टी असते आणि दूध हे श्रेष्ठ पित्तशमक आहे आणि म्हणूनच जर व्हेरिकोज व्हेन्सच्या पेशंटमध्ये हृदयाच्या दिशेने दुधाने हळूवार मसाज केला तर रक्तवाहिन्यांची लिथर्जी कमी होते आणि त्यासोबतच त्यांची रक्त वाहून नेण्याची क्षमताही वाढते आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो. त्या ठिकाणचं दुखणं, खाज किंवा आग कमी होते. ज्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो त्यांनी एक सुती कपडा घ्यायचा, तो दुधामध्ये भिजवायचा आणि ज्या ज्या ठिकाणी व्हेरिकोज व्हेन्स आहेत त्या ठिकाणी तो कपडा 15 ते 20 मिनिटांसाठी लावून ठेवायचा. आता आपण बघणार आहोत की जेव्हा हे दुधाने आंघोळ करण्यासाठी आपण जे दूध वापरतोय ते दूध कोणतं असावं, तर ते दूध शक्यतो निरसं म्हणजेच कच्चं दूध वापरावं. जेव्हा आपण हे निरसं दूध वापरतो तेव्हा त्या दुधाचे रिझल्ट बेस्ट मिळतात. जर आपल्याला वेळ असेल तर कोरड्या अंगावर ह्या दुधाने हलक्या हाताने मालिश करावी आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे तसंच ठेवावं आणि वेळ नसेल तर आपण तशीच आंघोळ करू शकतो. पण ह्यानंतर साबण वापरू नये. त्याऐवजी जर गरज असेल तर डाळीचं किंवा मसुरीच्या डाळीचं पीठ वापरावं. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दुधाने आंघोळ करण्याचे कोणते कोणते अद्भुत फायदे आहेत हे बघितले आहे. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय फायदा होतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.